मग यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? यवतमाळ जिल्ह्याचं जिल्हा आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्हा महत्वाचा आहे. या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ते सांगा. किती तालुके येतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये? किती तालुके येतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये? कोणतं धरण आहे का? यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे का? यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणतं गरम पाण्याचं झरा आहे का? यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्हाला हे यवतमाळ, नांदेड, यवतमाळ किती तालुके? एकूण याच्यामध्ये 16 तालुके येतात ना यवतमाळमध्ये. 16 तालुके येतात. डॅम कुठला असेल का? ईशापूर धरण आहे. ईशापूर डॅम आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणतं अभयारण्य आहे का? टिपेश्वर. यस, टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो. मग गरम पाण्याचा झरा कुठला असेल? गरम पाण्याचा झरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणतं गरम पाण्याचा झरा सांगायचं आहे? बघा, यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कुठे असेल बघा. हे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक अमरावती या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. याचा आन्सर आहे यवतमाळ. वाशिमला येणार का सर तुम्ही? कधी नाही येणार, सध्या तर नाही येणार. बघू, तुम्ही बोलवलं तर येईन मी. हा, सांगा उत्तर आता. यवतमाळ कुठे येतो? अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो. मग अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात? एकूण 5 जिल्हे ह्या विभागामध्ये येतात. कोणते कोणते असतील? एक आहे अमरावती. अमरावती आहे. तुम्हाला काय विचारला प्रश्न? मी हे विचारला, गरम पाण्याचा विचारला आहे. हा, अमरावती आहे. त्यानंतर तुमचं अमरावती आहे, यवतमाळ आहे, अमरावती, यवतमाळ, त्यानंतर बुलढाणा आहे, त्यानंतर चौथं वाशिम आहे, त्यानंतर 5वं आहे अकोला. लक्षात ठेवा, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे येतात. वाशिम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि एक राहिले तो म्हणजे अकोला. समजलं? हे महत्वाचे येतं. हे 5 जिल्हे कुठे येतात? अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. मग या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्हे, मग एकूण किती तालुके येतात? एकूण किती तालुके येतात अमरावती प्रशासकीय विभागामध्ये? अमरावती प्रशासकीय विभाग ज्याला आपण काय म्हणतो? पश्चिम विदर्भ असं म्हणतो आपण. पश्चिम विदर्भ असं म्हणतो. पश्चिम विदर्भ लक्षात ठेवा. आणि पूर्व विदर्भ म्हणजे नागपूरचं. नागपूर आणि अमरावती दोन्ही मिळून म्हणतो आपण विदर्भ साधारणतः. ओके, हो, लातूरमध्येच आहे. कळलं? इकडे बघा, उत्तर द्या. अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला ह्याच्यामध्ये किती तालुके येतात? आता तालुके ना मी तुम्हाला सांगतो, ते फक्त तुम्ही टोटल करायचं आहे. अमरावतीमध्ये 14 येतात, यवतमाळमध्ये 16 येतात, बुलढाणामध्ये 13 येतात, वाशिममध्ये 6 येतात, अकोलामध्ये 7 येतात. टोटल करा आणि इथं लिहा. ठीक आहे, टोटल करून लिहायचं. किती तालुक्यात असतील? 56 तालुके या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. आणि गरम पाण्याचा झरा जो येतो ना यवतमाळ जिल्ह्यामध्ये, त्याचं नाव आहे कापेश्वर. कापेश्वर गरम पाण्याचा झरा यवतमाळ जिल्ह्यामध्ये. कोल्हापूरला येणार आहे. थांब, कोल्हापूरला येतो. थांब, हा, येतो. काय काम आहे कोल्हापूरला? यवतमाळ. मग आता जो विभाग आहे ना अमरावती, चला प्रशासकीय विभाग म्हणतो. आता हे येतं प्रशासकीय विभाग. एकूण किती असतील तर हे 6 प्रशासकीय विभाग आहेत, है ना? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग मला सांगा आता सर्वात मोठा कुठला असेल, सर्वात लहान कुठला असेल? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सांगायचं आहे. ओके, हाय शुभम, या वर ये. शुभम ये, वर ये बाबा, वर ये क्लासमध्ये ये. हा, मोठा. तर तुम्हाला प्रशासकीय विभाग आहेत ना 6 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. सर्वात मोठा कुठला असेल आणि सर्वात लहान कुठला असेल? यस, छत्रपती संभाजीनगर. अहमदनगर वाल्या कुणीकडे बे तू? काय विचारलं मी? अहमदनगर काय? हा, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, संभाजीनगर सर्वात मोठा आहे. लहान कुठला असेल? सर्वात लहान प्रशासकीय विभाग विचारलं आहे. सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे कोकण सर्वात लहान वाला. मग प्रादेशिक विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये ते सांगा आता. महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रादेशिक विभाग येतात? तर महाराष्ट्रामध्ये ना प्रादेशिक विभाग किती असतील? प्रादेशिक विभाग किती आहेत? 5 प्रादेशिक विभाग येतात. त्यापैकी मोठा कुठला असेल आणि लहान कुठला असेल? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोन सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आणि सर्वात लहान प्रादेशिक विभाग. सर्वात मोठा कुठला असेल? विदर्भ आहे. आणि सर्वात लहान कुठला असेल? खानदेश आहे, जो सर्वात लहान आहे. खानदेशामध्ये जवळपास 3 जिल्हे येतात, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. आणि विदर्भमध्ये 11 जिल्हे येतात, 120 तालुके येतात. म्हणजे सर्वात मोठा कुठला असेल तो आपला विदर्भ. तर मला हे सगळे क्वेश्चन तुम्हाला कळतं. यवतमाळ जिल्ह्याचा विभाग मुख्य विचारतो फक्त अमरावती. अच्छा, इथे नागपूर बघा. नागपूर आहे ना, नागपूर विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात आणि एकूण किती तालुके असतील सांगा. एकूण जिल्हे किती येतात नागपूरमध्ये? एकूण 6 जिल्हे येतात आणि तालुके किती असतील? 64 तालुके येतात. त्यानंतर औरंगाबाद सांगितले. औरंगाबादमध्ये एकूण 8 जिल्हे येतात आणि 76 तालुके येतात. पुण्यामध्ये 5 जिल्हे येतात आणि 58 तालुके येतात. माहिती पाहिजे, समजतं का? 6 64 8 76 5 58 आणि हे काय तुमचं 5 56. कळालं?